नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण खताचा वापर कमी करण्यासाठी हे जीवामृत बनवण्यासाठी ही प्लास्टिकची टाकी आणलेली. ही टाकी जवळपास आपल्याला 16,300 रुपयामध्ये पोहोच झालेली आणि याच्यामध्ये 1500 लिटर पाणी बसतं. 1500 लिटर पाण्यामध्ये गूळ जवळपास 35 किलो गूळ, 75 लिटर गोमूत्र आणि 75 किलो शेण आणि बेसन पीठ किती राहिलं समजा, बेसन पीठ 5 किलो बेसन पीठ असा याचा वापर करून 1500 लिटर ह्या टाकीमध्ये पूर्ण मिक्स करून 1500 लिटर पाणी आपण सुरुवातीला याच्यामध्ये सोडलेले आणि आता 1 महिना झाल्याच्या नंतर दर 3 दिवसाला याच्यामधून 100 लिटर जीवामृत आपल्याला भेटते आणि ते 100 लिटर जीवामृत आपण तुती आणि ऊस याला त्याचा वापर करतो. जवळपास आतापर्यंत तुतीला 1000 लिटर आणि ऊसाला 1000 लिटर जीवामृत आपण सोडलेलं आहे. त्याच्यामुळे तुतीची पण क्वालिटी तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल, खूप चांगली क्वालिटी आलेली. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करून जमिनीची सुपीकता खराब करण्यापेक्षा जीवामृत वापरून जमिनीची सुपीकता वाढवावी व आपला खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवेल याचे प्रयत्न करावे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जीवामृतचा वापर करावा. हे अशा पद्धतीने इथून जीवामृत बाहेर पडते. प्रत्येक 3 दिवसाला 2 दिवसमध्ये गेले की आपल्याला 100 लिटर जीवामृत भेटते. एकदम स्वच्छ आणि डीपमधून सुद्धा आपण सोडायचं म्हणलं तरी पण ते चालतं. फळांच्या पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ असतं. जीवामृत वापरल्यामुळं पाल्याची क्वालिटी चांगली येते आणि चांगली क्वालिटी आल्यामुळं आपली आळ्याचं जे पाला खाण्याचं प्रमाण आहे ते चांगलं वाढते आणि कोष चांगला बनतो आणि त्याच्यात कोष चांगला बनल्यामुळं आपल्या मार्केटमध्ये भाव पण चांगला मिळतो. त्याच्यामुळे होतावेपर्यंत शेतकऱ्यांनी मैकोचे अंडे पुंज आणि जीवामृताचा वापर करावा. नक्की शेतकरी फायद्यामध्ये राहिल्याशिवाय फायद्यामध्येच राहणार आहे.